कादंबरी छावा. वाचक भारती डहाळे. पान क्रमांक 736 ते 745. विचित्रगडाचा हवालदार संताजी निंबाळकर याचा आलेला खलिता घेऊन खंडोजी बल्लाळ राजांच्या भेटीस आले. मामला कारीच्या सर्जेराव जेध्यांचा होता. कारीच्या जेधे घराण्याने दौलतीची कान्होजी जेध्यांपासून सेवा केलेली होती. औरंग दक्षिणेत उतरला आणि जेध्यांच्या बुद्धीने पलट खाल्ली. भाऊबंदकीने मने पोखरली. सर्जेराव जेध्यांचा भाऊ शिवाजी जेधे मोगलांना मिळाला. त्याने सर्जेरावांची गुरेढोरे वळवून नेली. त्यांचा मुलूक तसनस केला. हा कथला वास्तविक स्वराज्यातला, पण सर्जेरावांनीही मोगलांचीच पाठ धरली. शिरवळच्या मोगली अधिकाऱ्याकडे विचित्रगडचा हवालदार संताजी निंबाळकर याला मध्यस्थ घालून आपली भाऊबंदकीची बाब सोडवून घ्यायची खूप कोशिश केली. राजांच्या कानी जेध्यांचा हा सगळा करीना आला होता. संताजी निंबाळकरांचा सर्जेरावांची सफाई देणारा खलिता खंडोजी वाचू लागले. आम्ही राजमान्य स्वामींच्या पायी एकनिष्ठच आहोत. स्वामी कृपाळू होऊन आमचे देशमुखी वतन अभयपत्र देऊन स्वाधीन करतील तर निष्ठेने सेवा करू. शब्दागणिक जेध्यांचा दुटप्पीपणा ऐकून महाराजांच्या कपाळीची शीर थडथडू लागली. सरासर पायफेर घेत ते म्हणाले, चिटणीस, कलम दास्तान घ्या. आम्ही सांगू तो मजकूर शब्दभर रेखून तातडीनं पाठवा. खंडोजी कलमी सेवेवर बसले. समोर सर्जेराव जेधेच असल्यागत महाराज मजकूर सांगू लागले. तुम्ही संताजी निंबाळकर मुद्राधारी विचित्रगड यासी पत्र लिहून मुद्दा सांगून पाठविला की आपला भाऊ शिवाजी जेधा याने हरामखोरी करून शिरवळास गेला. त्याने आपली गुरेढोरे वळवून नेली. पुढे आपणास बरे पाहणार नाही. याबद्दल आपण उठून शिरवळास आलो आहे. ऐसी ऐसी आपण राजमान्य स्वामींच्या पायाजवळी एकनिष्ठच आहे. त्यावरून हे आज्ञापत्र तुम्हास लिहिले आहे. तरी आधी तुम्हीच सरासरी हरामखोरी केली की वतनदार होऊन इमाने इतबारे वर्तावे ते गोष्ट न करिता स्वामींचे अन्न बहुत दिवस भक्षिले. त्याचे सार्थक केलेत की स्वामींच्या पायाशी दुर्बुद्धी धरून 2 दिवसांचे मोगल त्याकडे जाऊन राहिलेत. तुमचा भाऊ गनिमाकडे गेला. तो बरे पाहिना ऐसे होते तरी तुम्ही हुजूर यावे होते. म्हणजे तुमचा एतबार व एकनिष्ठता कळो येती. ते केले नाही तरी बरीच गोष्ट जाहली. या उपरेही गनिमाकडे राहणेच असेल तरी सुखेच राहणे. तुमचा हिसाब तो काय? या क्षणी स्वामी आज्ञा करितात तरी गनिमा देखील तुम्हास कापून काढवीतच आहोत हे बरे समजले. एकनिष्ठेने स्वामींचे पायाजवळी वर्तावे असे असेल तरी जो राबता करणे तो हुजूर लिहून पाठवावा. हुजुराती खेरीज दुसरीयाकडे एकंदर राबता न करणे. तुमचे जवळ एकनिष्ठताच आहे ऐसे स्वामीस कळलियावरी जे आज्ञा करणे ते करतील. तेणेप्रमाणे वर्तणूक करणे. खंडोजींनी खलित्यावर वाळूची चिमट शिवरून तो थैली बंद केला. पेशव्यांनी खानदेशात धरणगावच्या वखारी लुटल्याची पलटी म्हणून मुंबईच्या टोपीकरांनी आपलं धोरण बदललं आहे स्वामी. खंडोजीने दुसरी बाब पुढे घेतली. बदलाचं धोरण काय आहे खंडोजी? राजे त्रस्त झाले. आपला समुद्रपट्टीचा मुलूक मारण्याचा ते यत्न करत आहेत, पण आपले सारंग डोळ्यात तेल घालून जागते आहेत. राजांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. चेऊलच्या खबरा आहेत. हबशांनी चेऊल जागजागी जेर केला आहे. थोरल्या स्वामींच्या निर्वाणाची व्यथा दवा देऊन बरी करणाऱ्या पिलाजी न्हाव्याचा मुलगा बजाजी यांना हबशांच्या उंदेरी बेटावर जोरावारीचा हमला केला. त्यामुळे चिडून हबशी चौलात मेळानं घुसले आहेत. कित्येक चौलकरांची कापाकापी केली त्यांनी. खबर सांगताना खंडोजी आणि ती ऐकताना महाराज पिळवटून निघाले. राजांच्या मनी आबासाहेबांचे अखेरचे बोल थडथडत फिरले. जंजिरा उंदेरीवर हबशी पाय ठेवून आहे. गलबतात लादून हबशांनी पसार केलेल्या मुंबईत कामी आलेल्या सारंग सिद्धी मिस्त्रींचा नेक मुद्रा त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागली. जंजिरा खाडीच भरून काढण्यासाठी स्वतः केलेल्या जिद्दी यत्नांची सय मनात फडफडून गेली. हबशी
दौलतीच्या पदरास कुरतडणारा उंदीर. समर्थांच्या चाफळ मठाच्या यात्रेसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी येत होत्या. त्यांच्याकडून भरमसाठ कर घेतले जात होते. याला कुठेतरी पायबंद बसणे आवश्यक होते. त्यासाठी राजांनी धर्म खात्याच्या मोरेश्वर पंडितांना त्यांच्या चिटणीसासह याद घेतले. पंडित, चाफळ मठाची कोण तक्रार? राजांनी मोरेश्वरांना जाब विचारला. जी, मठाच्या निगराणीची बाब काही मार्गी लागत नाही. उद्धव गोसावी मनमाना कारभार करतात. त्यांच्या चिथावणीनं दिवाणी लोक व्यापार उदिमासाठी येणाऱ्या लोकांकडून भरपेट कर घेतात. मोरेश्वरांनी चाफळची हाल हवाल सांगितली. ती सांगताना समर्थांच्या मागे मठाच्या होणाऱ्या आपदानी त्यांचेही मन व्याकुळ झाले. राजे चिंतागत झाले. चिटणीसांकडे बघत म्हणाले, कलम घ्या. कराडचे देशाधिकारी रंगो विश्वनाथ आणि साताऱ्याचे अंबाजी मोरदेव यांना ताकीद पत्र द्या. राजे धर्म खात्याच्या चिटणीसांना ताकीद पत्राचा मजकूर सांगू लागले. चाफळ श्री रघुनाथ यात्रेचे नंदादीप लिहिणार व अफराद यांचे वेतनाची मोहीम सादर आहे. त्याप्रमाणे तुम्ही ऐवज पाववत नाही. सिंगणवाडी येथे सारे ऐवजाची वरात बिलाकसूर पावावी. दिवाणी लोक वाणियांजवळ उचापती करतात, ते धास्तीने यात्रा मोडू पाहते. ऐसे सहसा न करणे. दिवाकर गोसावी हस्ते पूर्वीप्रमाणे महोत्सव चालवावा. उद्धव गोसावियास मध्येच कथले करावयास संबंध नाही. शहापूर येथे हनुमंताचे देवालय आहे. ते उत्पन्न वाहगावचा कृष्णाजी पाटील व पुजारी भक्षतो. तरी बरजोद ताकीद करणे आणि पाटलाने खादले ते इनाम बेरीज त्यापासून घेऊन दिवाकर गोसावियास पावते करणे. मठाच्या बारीक सारीक बाबींचा निवाडा राजांनी सांगितला. त्यांचे मन मात्र समर्थांच्या आठवणीत गुंतून गेले. गेली 3-4 वर्षे झालेल्या फौजांच्या धावणीने जागजागची शिवारे उजाड झाली होती. त्यातच नुकतेच दुष्काळी साल चाटून गेले होते. गावोगावचे कुणबी हवालदिल झाले होते. त्यांना धीर दिलासा देऊन राणे तवानी करणे भाग होते. फौजा घोड्यांच्या खुरांनी आणि शिवारांच्या पोटाने धावतात हे जाणलेल्या राजांनी सुरनीस शंकराजींना सदरेवर घेऊन मुलूकभरच्या सुभेदारांना आज्ञापत्र देण्यास सांगितले. जागजागच्या वतनी देशमुखांनी मशागत व लागवडीसाठी कुणब्यांना पाठबळ द्यावे. विजापूर भोवती चौटाप दौडणाऱ्या हंबीररावांचे स्वारा मागून स्वार येत होते. कुमक धाडावी. नागोजी बल्लाळांना त्यासाठी याद घेऊन राजांनी फौजबंदीने विजापूरचे रोखे त्यांना पाठवून दिले. बहिर्जी नाईक रामघाटात झालेल्या हातघाईची खबर देऊन गेल्यापासून महाराज संत्रस्त झाले होते. कुडाळचे खेम सावंत फिरंग्यांना मिळाले होते. त्यांच्या मदतीने गोव्यालगतचा प्रदेश लुटत होते. त्यांना सोंद्याचा राम दळवी 15,000 फौजेने हातभार लावित होता. कारवार जाळत लुटत होता. या बंडखोरांना खीळ घालावी म्हणून रामचंद्र पंत आणि धर्माजी नागनाथ आटापिटा करीत होते. पण एवढी आदिलशाहीला राजे कुमक करीत होते तरी त्यांचाच सालार सर्जा खान याने रामघाटात 6,000 हशमांचा तळ टाकून रामचंद्र पंत आणि धर्माजी यांना रोखून धरले होते. हत्ती घोडे टाकून त्यांना पिछाट घ्यायला लावले होते. या घटनांचे साफ कारण होते. आदिलशाहीला राजांची कुमक घ्यायची होती. देसाई दळवींच्या मार्फतीने मिळेल तेवढा कोकणपट्टीचा मुलूक मारून विजापूरचा खजिना भरायचा होता. कसेही करून औरंगच्या रेट्या पुढे तगायचे होते. कोकणातील देसाई दळव्यांचा उपद्रव कसा वारावा या विचारात असतानाच प्रल्हाद निराजी राजांच्या भेटीला आले. त्यांच्याबरोबर विठोजी बापूजी व गोविंद नारायण या चेऊलच्या 2 आसामी होत्या. त्यांनी राजांना रिवाज दिला. या उभयतांवर मोठा अन्याय झाला आहे स्वामी. सूर्याजी विसाजी प्रभू याने या गरिबांकडून जोरावारीने खतपत्र करून घेतले आहे. यांचा जमीन जुमला जुलमाने खादला आहे. प्रल्हाद पंतांनी सगळा कथला सांगितला. विठोजी आणि गोविंद हात जोडून वाकून एकसारखे गयावया करू लागले. मायबाप, न्याय द्या आम्हास, वाऱ्यावर सोडू नका. न्यायाधीश, चौलास देशाधिकारी कोण? राजांनी पंतांकडे तपास घेतला. जी येसाजी अनंत.
त्यांना तातडीनं आज्ञापत्र द्या. या बाबांच्याकडून बळजोरीने करवून घेतलेले खतपत्र रद्दबादल करावे. ज्यांच्या काळात हे खतपत्र झाले ते पूर्वील देशाधिकारी कोण? हरी शिवदेव महाराज. प्रल्हाद पंतांना राजे एवढ्या मुळापर्यंत जातील याचा अंदाजच नव्हता. त्यास एक सक्त समज द्या न्यायाधीश. विठोजी बापूजी व गोविंद नारायण हुजूर आले आहेत. खतपत्राचा मामला जुलूम कानी पडला. तुम्ही सुभेदार तमाशा पाहता, वरतून सूर्याजीची कोशिश करता. यावरून तुमची कारकुनी कळो आली. जोरावारीने एकाचे काढून दुसऱ्याचे घशात घालावे ही कोण दिवाणी चाकरी? संतप्त राजांनी हरी शिवदेवना काय समज द्यावी हे प्रल्हाद पंतांना सांगितले. इकडे आपल्या अश्राप रयतेला वाजवी न्याय मिळावा यासाठी राजे तिळतिळ तुटत होते. त्यावेळी सोलापूरच्या औरंगजेबाच्या प्रचंड तळावर घडणारा प्रसंग तुळजापूरची भवानी तिकडे पाझरत्या डोळ्यांनी बघत होती आणि नुसतीच बघत होती. रेशमी तणावांनी पेललेला औरंगजेबाचा आलिशान शामियाना हिवाळी वाऱ्यावर लहरत होता. चांद ताऱ्यांचे हिरवे निशाण त्यावर फडकत होते. 60,000 फौजी तळाच्या राहुट्या जागजागी पडल्या होत्या. शाही शामियान्याच्या बाहेर नगारा, झेंडा, पोहच्यांचे तबक हे सामान हारीने मांडले होते. हत्यारी हशम एका हत्तीभोवती कडे धरून पहारा देत होते. साखळ दंड वाजवीत चित्कारत तो हत्ती डुलत होता. शामियान्यात मुहम्मद आझम, मुइजुद्दीन, बेदार बख्त, रणमस्त खान अशा खाशा आसामी कदमावर नजर लावून खड्या होत्या. उंची आसनावर औरंगजेब बसला होता. त्याच्या डाव्या हाताशी मौलवींचे पथक बसले होते. 40-50 घोडेस्वारांच्या दुडक्या पथकातून 2 अरबी उमद्या घोड्यांवर मांड घेतलेले खासे स्वार शामियान्याजवळ आले. पहारेकऱ्यांनी त्यांना तस्लीम दिली. दोघेही आत शिरले. दोघांनी बादशहाला तिवार कुर्निसात केला. त्यातील तरण्या बांड उंच आसामीला बुडा औरंगजेब बारकाईने निरखत होता. दुसरा वृद्ध वयस्क इसम पुढे झाला. त्याने आपल्या जिल्हे सुभानीच्या उजव्या हाताशी असलेले तबक उचलून बादशहा समोर धरले. बादशहाने आपला माळधारी हात तबकाला लावला. तबकधारी होता वजीर असद खान. त्याने तबकातील हिरवी शार खिल्लत उचलून आपल्या बरोबर आणलेल्या तरण्या बांड सरदाराच्या खांद्यावर पांघरली. तिच्यावरचा जरीबतू चांद तारा झगमगला. बांड्याने औरंगजेबाला कमरेत झुकत पुन्हा कुर्निसात केला. त्याला 5,000 आणि बाहेर मांडलेल्या चीज वस्तू हत्तीसह बक्ष केल्याचे जाहीर करण्यात आले. हत्तीने बडा माणूस साखळ बंद करून टाकला. तो होता अचलोजी महाडिक, आबासाहेबांच्या जावयाचा भाऊ. अचलोजीच्या कानी आल्या बातमीने घायाळ व्हायलाही राजांना उसंत मिळू नये म्हणून की काय अशी जंजीऱ्याच्या हबशी कासमने पुन्हा उचल खाल्ली. चौल राजापुरात आपले हबशी तांडे घुसवून त्याने निर्दय कत्तली करविल्या. जंजिरा सोडून दर्यामार्गे तो स्वतःच कल्याणवर चालून आला. दाभोळ बंदरात तर त्याच्या आणि गोविंदजी कान्हो यांच्या आरमारी दर्या भांडणात गोविंदजी मारले गेले. आदिलशाहीचे एक मातब्बर ठाणे कोसळत होते. एवढा भक्कम मिर्जेचा भुईकोट, पण तोही किल्लेदार असद खानाने रणमस्त आणि रुहुल्ला खान यांच्या सुपूर्द केला. मिरज ताब्यात येताच कोल्हापूर, पन्हाळा भागात मोगलांच्या हालचाली वाढल्या. एकटे हंबीरराव मावळतीची पन्हाळ्यापासून हुक्केरीपर्यंतची आदिलशाही तुडवीत ती राखण्यासाठी जीवाचे रान करीत होते. लक्ष्मेश्वराच्या रावणगौडा देसायाने मोगलांविरुद्ध चिवट झुंज दिली होती. त्याला इनामपत्र देण्यासाठी राजांनी पेशव्यांना पाचारण केले. आपणाला कशासाठी याद केले आहे याची काहीच कल्पना नसलेले निळोपंत पुण्याहून दामाजींनी कळविलेली बाब पुढे ठेवीत म्हणाले, रुहुल्ला आणि रणमस्त खान मिरजेहून पुण्यावर उतरले आहेत महाराज. तिथल्या देशमुख देशपांड्यांना मसलतीत घेऊन फितवण्याचे यत्न चाललेत त्यांचे. असले ऐकून काही वाटावे असे दिवसच राहिले नव्हते. आज राजांना फार जाणवले की कुठून तरी समर्थ मुखातली गोसावी नांदी कानी पडावी. भोवतीच्या यातनांनी मनाची तलखली होत असलेले राजे अंतःपुरी दालनात आले.
बराच वेळ ते काही बोलत नाहीत हे जाणवल्याने येसूबाई म्हणाल्या, पाटगावहून मठाचा माणूस आलाय. मौनी बाबांची तब्येत सुमार असल्याचं कळतंय. राजांनी चमकून येसूबाईंच्याकडे बघितले. ते काहीच बोलले नाहीत. या धावपळीच्या काळात मौनी बाबा, मोरया गोसावी, मल्हार बाबा या कुणाचेच दर्शन घेणेही जमले नव्हते. मन चुटपुटले त्यांचे या जाणीवेने. दुहाती बाळराजांचे हात घेऊन राया अंता आले. बाळराजे माँसाहेब म्हणत येसूबाईंना बिलगले. माय लेकरांचे रूप बघताना राजांना आपल्या थोरल्या आऊंची सई झाली. सदरेवर आलेल्या राजांना पन्हाळा भागातून आलेल्या मलोजी बाबांचा घोरपड्यांचा तरणा मुलगा संताजी सामोरा आला. त्याला हंबीररावांनी धाडला होता. नुकतीच पन्हाळ्याजवळ हंबीरराव मलोजी यांची रणमस्त व रुहुल्ला खान यांच्याशी जोरावारीची हातगाई झाली होती. तिचा वृत्तांत राजांना देऊन संताजी म्हणाला, पार पिटाळल्या दोन्ही खानं बेळगावच्या बाजूला सरलष्करांनी. बेळगावचा किल्लेदार मुराद खान यास कोट नेटानं झुंजवावा असा थैलीस्वार दिलाय. संताजीच्या उत्साही मुद्रेकडे बघताना आणि त्याने सांगितलेले ऐकताना महाराजांना समाधान वाटले. संताजीच्या जवळ येऊन त्याचा खांदा थोपटीत राजाने विचारले, कसे आहेत आमचे मलोजी बाबा आणि किल्ले पन्हाळा? जी, आबा गेल्यात कापशीला गावाकडं. किल्ला म्हणशीला तर तुरताला आमाकडंच हाय की. या पाऊस माऱ्यातच कुडाळच्या निळकंठ नारायणांनी पाठविलेला थैलीस्वार कांबळी खोळ पांघरून रायगड चढून आला. त्याने आणलेल्या थैलीत मजकूर होता, मोगली सारंग याकूत खानाचा खेम सावंतास खलिता आहे की पादशहास येऊन मिळावे. जशी अर्जुनजी अचलोजी यांची केली तशी हजरत तुमचीही सरफराजी करतील. निळकंठ नारायण कुडाळचा देशाधिकारी होता. मोठ्या हुंदराने त्याने खेम सावंतांशी याकूत खान बांधत असलेल्या संधानाची बित्तम बातमी कळविली होती. शेकोटीतला लाकडी ओंडका धुमसावा तसे राजांचे मन भरून आले होते. एवढा तापवंत सूर्यनारायण पण त्यालाही वाळवी डसावी असे दिवस धरले होते. अनेकविध विचारांनी राजांचे मन भरून आले होते. कसले तरी ना कळते अशुभ भोवती भिरभिरते असे वाटत होते. ते कुणाशीच मन मोकळे बोलत नव्हते. असंख्य गव्या रेड्यांची एकमेकांना माथी थडकावीत तुंबळ टक्कर माजावी तशी त्यांच्या भोसलाई मनात विचारांची प्रचंड खळबळ माजली होती. कुणासच कसं वाटेना हे राज्य श्रींचं म्हणून. का नांगी टाकतायत सारे औरंगपुढं? औरंगजेब आम्हास आग्र्यास एकदा विचारणारा, खेलोगे हौदा हमारे पहलवान से? कसा दिसत असेल तो या उतार वयात? त्याला होत असेल का आपल्या दूर पडल्या दिल्लीची याद? दिसत असतील कधी आबासाहेबांच्या आमच्या मुद्रा त्याच्या मिटल्या डोळ्यास? येत असेल त्याला आपल्या बापाची, भावाची, विष चारलेल्या मिर्झा राजाची, हिरकणी खाल्लेल्या दिलेरची, कैदेत टाकलेल्या आपल्या मुलांची याद? रायगडची राजसभा भरली होती. नुकताच श्रावण संपला होता. सिंहासन चौकातील आड पडदे हिवाळी वाऱ्यावर थरथरत होते. पूर्वाभिमुख राजसिंहासनावर महाराज बसले होते. त्यांची चर्या गंभीर होती. प्रधान मंडळातील 8 खांबांजवळ अष्टप्रधान उभे होते. सिंहासन पायरीच्या आसनाजवळ बाळ शिवाजीराजे बसले होते. त्यांच्या शेजारी छंदोगामात्य कुलेश खडे होते. दरबारी चौकात अंथरलेल्या रुजाम्यांवर रूपाजी, कृष्णाजी, नरसप्रभू, येसाजी, मलोजी बाबा, संताजी धनाजी, जानराव, बारदमल असे कितीतरी मानकरी आपापल्या जागी खडे होते. एवढे माणूस एकवटले होते, पण आड पडत्यांची सळसळही ऐकू यावी अशी भयान शांतता दरबारभर पसरली होती. कारण साफ होते. त्रिदलातील एक दल तुटले होते. आदिलशाहीचे विजापूर पडले होते. बाल सिकंदर औरंगजेबाच्या हवाली झाला होता. तळपत्या नंग्या तेगी पेटलेल्या हशमांच्या घेरात सजल्या शाही हत्तीच्या हौद्यात बसून औरंगजेबाने विजापुरात फतेचा फेरफटका टाकला होता. शहरभर दवंडी पिटली होती. बीजापुर की रियाजा अब दिल्ली तख्त के सल्तनत की रियाया है. किस पर भी जुल्म जोरी नहीं होगी. सब शाही सल्तनत से ईमानदारी रखे.
दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला आता 4 वर्षानंतर पहिली फत्ते मिळाली. पठाणी बेदिलीनं बजबजलेली आदिलशाही कोसळली. ती खबर लागताच चौवाटा जासूद फेकून हा दरबार राजांनी भरविला होता. गंभीर मसलतीचा दरबार. सगळ्यांची कल्पना होती नेहमीसारखे निळोपंत दरबारी बोलणे खोलतील. तसे घडले नाही. सिंहासनाच्या दुहातीच्या कोरल्या सिंह मुखावर आपले हात पंजे घट्ट रुपवीत महाराजच बोलले. सारे जाणता ईदलशाही पडली. भरून आले छातवान रीते करीत महाराजांनी लांबीचा सुस्कारा सोडला. शांततात शांतता पसरली. ऋणानुबंधाची ती गादी राखून औरंग गुंतवून ठेवावा यासाठी आम्ही जंग केलं. आता दौलतीवरचं सावट वाढलं आहे. खबरा आहेत मोगली फौजा आता गोवळ कोंड्याचा रोख धरतील. ती हुलही असेल. साऱ्या बाक्यांना त्यासाठीच पाचारण केलं आहे. ज्यास जे वाटेल ते मोकळ्या मनी मसलतीचं बोलावं. हे राज्य उभारण्यासाठी आबासाहेबांपासून गावोगावचे धारकरी कामी आलेत हे सारे जाणता. हे राज्य आमचं एकल्याचं नाही. हे आई जगदंबेचं, जीवाचा आटापिटा केलेल्या थोरल्या आऊंचं, आबासाहेबांचं, रानावनात राबणाऱ्या खानदेश वऱ्हाडपासून जिंजी पावे तो लढणाऱ्या धारकऱ्यांचं हे राज्य आहे. प्राणबाजी लावून ते राखून चालविणं ही जोखीम तुम्हा आम्हावर आहे. काय नि किती बोलावेसे झालेले महाराज सिंहासनावरून उठले. सारा दरबार कानांचे शिंपले करून ते शंभू बोल ऐकत होता. समय बाका आहे. मोका साधून याच प्रसंगी कोकणपट्टीचे वतनदार बंडाळी करतायत. आपले म्हणावे ते पारखे होऊन गनिम तळ गाठून मनसबीसाठी औरंगजेबास कुर्निसात करीत आहेत. हबशी दर्यापट्टीची रयत हैराण करतो आहे. खांद्यास खांदा लावून एक दिलाने सर्वांनी शर्थ करणं भाग आहे. आमचा भरोसा आहे सारे खुला मनसुबा दरबार समोर ठेवतील. कोणी कचतील होऊन आत बाहेर करणार नाहीत. आपण नकळत उभे ठाकलोत हे जाणवलेले राजे बसते झाले. राजांना बघताना मिर्झा राजांशी तह करून त्याच्या तळावर भेटीला जायला निघालेल्या थोरल्या धन्यांची मुद्रा हंबीररावांना आठवली. त्यांचा खडा आवाज दरबारी चौकात खडक फोडणाऱ्या पहारेसारखा स्पष्ट खणखणला. एवढं चिंतागती व्हाय न ग महाराजांनी. आदिलशाही पडलेली नाही. पठाणांच्या बेदिलीचा काव्यानं फायदा उठवून बादशाहनं पाडलेली हाय. आम्ही हाय तवर त्याच्या प्याद्याला दिकून थारा नाही मुलकात. ही जी खिल्लता पांघरताय बुनगी बुजगावनी पळत्यात त्यासनी आज नाही उद्या कळेल पायात कसल्या कळकीचा काटा रुतलाय ती. महाराजांनी बिनघोरी असावं. आम्ही पाठीशी हाव. हंबीररावांच्या रूपाने जसा मावळ कडाच रांगड्या बोलीत कुचमल्या दरबाराला धीर देत सुनावून गेला. कोकणपट्टीतल्या पुंडपाळेगार वतनदारांच्या बाबतीत आम्ही डोळ्यात तेल घालून जागते आहोत. प्राण गेला तरी त्यांचा व मोगलांचा मेळ नाही पडू देत आम्ही. रामचंद्र पंतांनी सरलष्करांना जोड दिली. धर्माजी नागनाथांनी त्यांच्या बोलीला मान डुलवून साथ भरली. थिजल्या मुकाट दरबाराला अंग धरू लागले. आजवर केली त्याहून प्रसंगी दौलतीची साथच करू आम्ही. त्यासाठी पडेल ते मोल देऊ. खंडोजी बल्लाळांनी आज पहिल्याने दरबारातली चिटणीसी बैठक सोडून खडे होत आपली दाद नोंदविली. शहजादा अकबर की मदद से फिरंगों को चुप बिठाना, जमींदारों को मिलाकर राजा साहब के साथ रखना हमारी जोखिम है. पन्हाला, खेलना, मलकापूर प्रांत की राजा साहब फिक्र न करे. कुलेशांनी कनोजी हिंदुस्थानीत आपली साथ प्रकट केली. खांबा लगतचे न्यायाधीश प्रल्हाद पंत आणि काही मंत्री ते ऐकताना चुळबुळले. आता मात्र हंबीरराव सडेतोडच बोलले. राजकारणातलं काही कळत नाही आमासनी. महाराजांनी बोलता म्हणून माफी करावी. हंबीरराव घुटमळले. बोला सरलष्कर. तुम्ही कदीम घरचे अगदी निसंकोच बोला. माफी असावी महाराज. त्या शहाजाद्याचा काही उपयोग नाही. उलट त्याचंच निमित्त करून बादशाह पुन्हा दौलतीत घुसायचा भ्या आहे. छंदूगामात त्यांनी नाद सोडावा आता त्याचा. आता दरबाराचे ध्यान एकट्या हंबीररावांवर खिळले. अनेकांच्या मनातला सल बोलल्याचे
तेही भर दरबारात हे फक्त हंबीररावच करू धजत होते. त्यांचा अधिकार, वय व त्याग तेवढाच होता. काय आहे म्हणे, साफ बोला मामासाहेब. राजांनी त्यांना मुभा दिली. आज हंबीरराव दरबारात असूनही गैररिवाजी असे प्रथमच खाकरले. आपली निडर नजर भोवतीच्या साती प्रधानी खांबांवर आणि छंदोगामात्यांवर त्यांनी एकदा फिरविली. डोळे जसे टेहळणीचे भेदक भोंगीर झाले त्यांचे. सप्तप्रधान, कुलेश, दरबारी मानकरी, खुद्द महाराज सारेच हंबीररावांकडे बघू लागले. बाब आमच्या अखत्यारीची नाही महाराज, पर कुणीतरी कवातरी हे बोलाय पाहिजेच. आम्ही रगात सांडले थोरल्यांच्या ह्या गादीपायी म्हणूनच बोलता. कानांवर येतंय आमच्या की मंत्रिमंडळातल्या आसामी, दप्तरी अधिकारी आणि छंदूगामात्य कब्जी यांचा बेबनाव आहे. प्रधानी खांबालगतच्या बड्या आसामी एकमेकांकडे बघूच लागल्या. कुलेशांचा चेहरा खरकन उतरला. काळीज पिळून काढणारी एक वेदना त्यांच्या मुद्रेवर पसरली. त्यांनी गर्दनच खाली घातली. कसला बेबनाव सर लष्कर? महाराजांच्या कपाळी आठ्या धरल्या. आमासनी कळतंय मंत्रीबाडीतील कुणी आसामी छंदूगामात्यासनी कुनुजा म्हणून पंक्तीला घेत नाही. कब्जी दिकून कुणाकडे जात नाहीत. त्यांचं महाराजांच्या आसपास असणं कैकांना पसंत नाही. या बाक्या वक्ताला येळेसूर या बाबीचा कंडका पडाय पाहिजे. हत्यार घाईतले हंबीरराव परवडले, पण हे जबानमार करणारे नको, असेच मंत्रिमंडळातील आसामींना होऊन गेले. निर्धाराने प्रल्हादपंत म्हणाले, सर लष्कर म्हणतात ते रास्त आहे. छंदोगामात्यच कुणाकडे पंक्तीस जात नाहीत. अष्टप्रधानाहून ते स्वतःस वेगळे मानतात. महाराजांच्या खास गोटातले मानतात. सर्वांस आपल्या वाड्याकडे पंक्तीस पाचारण करतात. कुणी जात नाही त्यांच्याकडे. ते ऐकताना थरथर कापणारे छंदोगामात्य संतापाने म्हणाले, सरकार झूठ बोलते हैं न्यायाधीश. हमने कनौज में जन्म लिया, ये कैसा कसूर हमारा? राजा साहब के चरणों में निष्ठा रखते हैं और आखिरी दम तक रखेंगे. मंत्रीगण से क्या वास्ता हमारा? कुलेशांना क्रोध भराने धड बोलवेना. चित्र विचित्र विचारांची क्षणभरातच राजांच्या मनात तुंबळ घाई माजून गेली. आपण कसला विचार करतो आहोत आणि भोवती केवढा गैरमेळ घर करून बसला आहे, या विचाराने तर अपार मन खंतावलेच त्यांचे. सर लष्करांचा अभिमान वाटतो आम्हास. राजांची नजर हंबीररावांवरून दरबारवर सरकली. हा कसला समय आणि ही कोण मानपानाची बाबत मोक्याच्या म्हणणाऱ्या तुम्हा आपल्या माणसांच्या मनी? कुलेशांना आम्ही छंदोगामात्य केलं. फिरंग्यांच्या सुलुखासाठी कुल एखत्यार केलं, ते त्यांचा वकूफ बघून. त्यांना हिंदुस्थानी बोलभाषा चांगली अवगत म्हणून. कवी भूषण राहते आमच्या दरबारी, तर त्यासही छंदोगामात्य करून गौरविले असते आम्ही. प्रधानी खांबालगतच्या मंत्रीगणांनी गर्दनी खाली घातलेल्या बघून राजांचे काळीज पिळवटले. विट्यासारखी आपली धारी नजर कुलेशांवर रोखत ते म्हणाले, कुलेश, मंत्रीगणांशी आमचा काय संबंध असं म्हणताना चुकता आहात तुम्ही. सर लष्कर म्हणतात ते सही आहे. मानापानाच्या या गफलतींचा वेळीच कंडका पाडला पाहिजे. रामजी पांगेरांच्या कोरजाई गावठाणात केंबळी छपराखाली बसून रामजींच्या झोपडीतील कांदा भाकर प्रेमानं ओठाण आड करणारे आमचे आबासाहेब आम्ही तर नाहीच, पण कुणीच विसरता कामा नये. पुन्हा असा बोभाट कानी येतो तर लहान थोर आपला परका कुणाचीच गय धरणार नाही आम्ही. नाक शेंडा लालावलेले महाराज भावा वेगाने आपसुकच खडे झाले. पुन्हा दरबार पुरा त्यांच्याकडे बघू लागला. वेगळाच भाव शंभू मुद्रेवर पसरला. तलवारीच्या पात्याच्या धारेसारखा शब्द फुटू लागला. आदिलशाही पडली याची धास्त काळजी करायलाही समय नाही आम्हास. जमल्या बाक्याना आम्ही निक्षून निर्वाणीचं सांगतो. प्राणबाजी लावून आबासाहेबांचं हे राज्य राखण्याची आम्ही हर भातेनं कोशिश करणार आहोत. साऱ्यांनीच पोक्त विचारानं आमच्या पाठीशी राहावं. आपापसातील लहान थोर मानपानाचे बगलेच ठेवून प्रसंगास साऱ्यांनी कसं सामोरं जावं, फक्त त्या मसलतीचं बोलावं. कोंडी फोडत हंबीररावच म्हणाले, आता जमेल त्या ताकदीनिशी गोवळकोंडा राखाय पाहिजे. उगवतीच्या तोंडावैली आपली ठाणी रात ध्याड जागती ठेवाय पाहिजे.
जमेल तेवढा घोडा गोवळ कोंड्याभोवती फिरता ठेवायला पाहिजे. आता निस्त्या मोगली फौजाच नाहीत, आदिलशाहीचा मेळ घेऊन पुढची चाल ठेवील औरंगजेब. मलोजी बाबा पूर्वी आदिलशाहीत होते. तिथल्या सरदारांचा अंदाज बांधित ते म्हणाले, विजापूरचा राजा बाळ गोवळकोंड्याचा हसनशाह उमेदीचा आहे. कुतुबशाही नाही नमायची औरंगसमोर. निळोपंत आपला सल्ला ठेवत म्हणाले, पेशवे मोगल कुतुबशाहीकडे वळतील हा अंदाज आहे. तसं घडेलच असं नाही. शक्यता आहे तो शहजाद्याचं निमित्त ठेवून आपल्या दौलतीचाच मोहरा धरेल. प्रल्हाद पंतांनी अकबराशी चाललेली बोलणी आपणाला पसंत नाहीत हे हंबीररावांचे मतच पुढे घेतले. आता खऱ्या मसलतीला तोंड फुटले. बराच वेळ दरबारात एकमेकांना उलटसुलट खल झाला. एक गोष्ट त्यातून स्पष्ट झाली. आदिलशाही पडणे हा दक्षिण फळीला केवढा जबर धक्का आहे हे सर्वांनाच जाणवून गेले. प्रधान मंडळ आणि कुलेश यांची मने परस्परांबद्दल साफ नाहीत हेही सिद्ध झाले. हंबीररावांसह अनेकांना मराठी मुलखातला शहजादा अकबर ही गोत्यात घालणारी अडगळ वाटते हे उघड होऊनच चुकले. क्रमशः